नमस्कार. सक्षम फूड्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त असे तिरंगा चिरोटे. चला तर मग बघूया. एका बाउलमध्ये आपण घेऊया 2 कप मैदा. त्यामध्ये आपण घालूया चिमूटभर मीठ. कुठलाही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये मीठ घातलं की त्याची टेस्ट अगदी छान येते. हे छान आपण मिक्स करून त्यामध्ये घालून घेऊया तूप. तुपाचं मोहन आपण इथे दिलं आहे. ते छान आपण मिक्स करून घेऊया. तूप घातल्यामुळे आपला पदार्थ छान खुसखुशीत होतो. हे अगदी आपण छान हाताने मिक्स करून घेऊया. हे बघा, असं छान मूठ वाळेल इतकं आपल्याला त्यामध्ये मोहन घालायचं आहे. आता आपण त्याचा घट्टसर असा गोळा मळून घेऊया. अर्धा कप तूप घेतलं होतं, त्यापैकी इतकं आपलं तूप हे उरलं आहे. पाणी टाकून आपण त्याचा छान असा घट्ट गोळा मळून घेऊया. हे बघा, आपला घट्टसर असा मस्त पीठ मळून तयार आहे. त्याचे आपण 3 पोर्शन करून घेऊया. आपल्याला त्याच्यामध्ये 3 कलर तिरंग्याचे टाकायचे आहेत, म्हणून आपण याचे समान 3 गोळे करून त्याच्यामध्ये केशरी, हिरवा आणि पांढरा असे 3 कलर आपण याचे करून घेऊ. यातला एक गोळा घेऊन आपण त्यामध्ये टाकूया ऑरेंज फूड कलर. असा केशरी रंग बाजारात मिळतो. त्यामध्ये थोडं 2-3 थेंब आपण पाणी टाकून घेऊया, म्हणजे आपला कलर छान सगळीकडे लागेल. आता हा मस्त असा सगळा कलर आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, आपला मस्त असा हा केशरी कलर तयार झाला आहे. अशाच प्रकारे आपण हिरवा कलर पण तयार करून घेऊया. आपले मस्त असे केशरी, पांढरा आणि हिरवा असे 3 तिरंग्याचे कलर आपले तयार झाले आहेत. आता याला आपण 5 मिनिट झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण बनवून घेऊया आपला साठा. त्यासाठी एका बाउलमध्ये आपण घेऊया कॉर्नफ्लॉवर. त्यामध्ये टाकून घेऊया तूप आणि याची एक मस्त अशी पेस्ट आपण तयार करून घेऊया. हे बघा, आपलं छान अशी पेस्ट तयार झाली आहे. आता आपण आपली पोळी लाटून घेऊया. आधी आपण घेतलं आहे पांढरा कलर. त्याची अशी छान पातळसर अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. हे बघा, आपली पोळी आता लाटून तयार झाली आहे. अशाच प्रकारे आपण आपली केशरी रंगाची पण पोळी लाटून घेऊ आणि हिरव्या कलरची पण आपली पोळी लाटून तयार आहे. सर्वप्रथम आपण घेऊया केशरी पोळी. त्यावर आपण साठा टाकून घेऊया आणि मस्त असा हाताने सगळीकडे तो पसरवून घेऊया. साठा लावल्यामुळे काय होतं तर आपले चिरोट्यांचे मस्त असे लेयर्स सुटतात.
सगळीकडे छान असं पसरवून झालं आहे. त्यावर थोडं आपण मैदा भुरभुरून घेऊया. त्यावर आता आपण ठेवून घेऊया पांढरी पोळी. त्याच्यावर आपण छान असा साठा पसरवून घेऊया आणि सेम प्रोसेस आपल्याला हिरव्या पोळीसोबत पण करायची आहे. हे छान पसरवून झालं की त्यावर हिरवी पोळी ठेवून घेऊया आणि त्यावरही असा मस्त साठा सगळीकडे पसरवून घेऊया आणि त्याचा अगदी टाईट असा रोल आपल्याला करून घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे आपण पीसेस करून घेऊया. आणि थोडं हाताने दाबून ते मस्त असे हलक्या हाताने आपण लाटून घेऊया. तुम्हाला आवडेल तसा तुम्ही याला शेप देऊ शकता, थोडा लांबट किंवा गोल. हे बघा किती मस्त आपले 3 कलर त्यामध्ये दिसत आहे. मस्त असे तिरंगा चिरोटे आपले तयार आहेत. अशाच प्रकारे आपण आपले सगळे चिरोटे तयार करून घेऊया. आता एका कढईमध्ये मस्त असं तेल तापवून घेऊ आणि त्यामध्ये हे चिरोटे हलक्या हाताने दाबून दाबून आपल्याला तळून घ्यायचे आहे. त्यामुळे काय होतं तर त्याचे अगदी छान एक एक लेयर सुटतात आणि खूप त्याला सोनेरी करायचं नाही आहे. मध्यम आचेवरच आपण हे तळून घेऊया. हे बघा किती मस्त त्याचे लेयर्स निघाले आहेत. आपले हे चिरोटे मस्त असे तळून तयार झाले आहेत. अगदी एक एक छान असा त्याचा लेयर तयार झाला आहे. आता आपण आपले चिरोटे हे काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण आपले सगळे चिरोटे तळून घेऊ. हे बघा किती मस्त आपले हे चिरोटे तयार झाले आहेत. त्याच्यावर आपण आता पिठी साखर ही भुरभुरून घेऊ. मी तुम्हाला आता एक चिरोटा तोडून दाखवते. हे बघा मस्त अगदी सहज हा तुटला जातो. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे बघा मस्त नक्की तुम्ही पण तयार करू बघा मस्त असे चिरोटे.